दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवारांची भेट, सध्याच्या राष्ट्रवादीतील घडामोडींवर चर्चा, पार्थ पवारांचीही उपस्थिती। पक्ष संघटनेत बदल करण्याबाबत पटेल तटकरे यांच्या पत्रावरून सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या चर्चा। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या नव्या पत्रात पटेल तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नाही। यावरून पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावर मात्र सुनेत्रा पवारांचं मौन। सुनील तटकरे आणि पटेल यांना टार्गेट करणाऱ्या बातम्या काल्पनिक, ज्येष्ठ नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणं दुर्दैवी, निषेध करतो। पार्थ पवारांकडून ट्विट करत भूमिका स्पष्ट। भर उन्हाळ्यात पुणेकरांना अवकाळीचा तडाखा, काही तासाच्या पावसानंच पुणेकर बेहाल। झाड पडून महिलेचा मृत्यू, वाहनं वाहूनही गेली, अनेक रस्त्यांची स्थिती नद्यांसारखी। सतीश उर्फ खोक्या भोसलेची मारहाण प्रकरणातून निर्दोष सुटका, बीड न्यायालयाचा निर्णय। खोक्या भोसलेनं एका व्यक्तीला बॅटनं मारहाण केल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। शिर्डी पोलिसांच्या तपासात भोंदू खरात संदर्भात मोठी माहिती समोर। समता नागरी पतसंस्थेत खरात 100 खात्यांचा नॉमिनी, शिर्डीत सावकारी करून जमीन बळकावल्याचा प्रकार उघड। मुंदू अशोक खरातची 8 एप्रिलपर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी, तर फरार पत्नी कल्पना खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी। परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद, शिर्डीत भोंदू खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा। राज्यातील 25 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी वर्णी, तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे S कार्तिकेयन सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी। खासदार राघव चड्ढा यांना मोठा धक्का, आपकडून राघव चड्ढा यांची राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी, अशोक मित्तल यांची नियुक्ती। आम आदमी पक्षाचं राज्यसभा सचिवालयाला पत्र। सिडकोच्या माझ्या पसंतीचं घर योजनेला मुंबई हायकोर्टाचा झटका, योजनेची संपूर्ण प्रक्रिया ठप्प, हजारो अर्जदारांचं घरांचं स्वप्न अधांतरी, 10,000 घरांचं वाटप पत्र थांबलं। रायगडमध्ये नागोठणेजवळील सुकेळी खिंडीत भीषण अपघात, गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी बसला अपघात, 2 प्रवासी जागीच ठार, 38 प्रवासी जखमी।